सर्वांना जय भीम। आज आपण इथे आझाद मैदानावरती धरणे निदर्शने कार्यक्रमाकरिता जमा झालेलो आहोत आणि दोन विषय आहेत, एक बजेटचा आहे आणि एक आरटीईचा आहे। आरटीईचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला शेखर सरांनी आणि गायकवाड साहेबांनी समजून सांगितलं आहे। त्याच्यावरही आता आपले गणेश भोईर आहेत, ते सांगतील, ते अधिक विस्ताराने सांगतात। आरटीईचा मुद्दा तो त्यांचाच आहे। आता बजेट म्हटलं तर हा जो बजेट अर्थसंकल्प जो लागतो, जो 6 मार्चला जो बजेट सादर करण्यात आला, त्याच्यामध्ये जो आपल्या हक्काचा बजेट असतो, आपल्यासाठी, आपल्या शेड्यूल कास्टच्या, शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी जो बजेट असतो तो आपला हक्काचा असतो, पण तो आपल्याला मिळत नाही। त्याचं कारण हे असतं की हे लोक जे आहेत, म्हणजे सत्तेमध्ये जे आहेत, जसे आता मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांनी या वेळेला सादर केला बजेट। गेल्या वर्षीचा बजेट जो होता तो शेड्यूल कास्टच्या म्हणजे योजनेमधून तो बजेट लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला। त्याच्यातून तो आपल्या हक्काचा असतो, आपल्या याचा असतो, पण तो लाडकी बहीणसाठी देण्यात आला। तर लाडकी बहीणसाठी जर देण्यात आला तर त्याच्यासाठी त्यांनी आपल्या फंडातला द्यायला पाहिजे, त्यांचा जे फंड असतो त्याच्यातून द्यायला पाहिजे, पण ते नेहमी आपल्या फंडातून देतात। याच्यासाठी म्हणजे बजेटमध्ये कायदा झाला पाहिजे, आणि जर कायदा झाला तर आपला जो पैसा असतो तो इतरत्र वळवला जाऊ शकत नाही, आणि जर वळवला गेला तर त्याच्यासाठी आपण म्हणजे लढा देतो, लढू शकतो, कायदा करू शकतो, आपण कोर्टात जाऊ शकतो, पण ते करत नाही। इतर राज्यामध्ये कायदा झाला, आरटीईचा कायदा झाला, बजेट मध्येही कायदा झालेला आहे। मागे समितीने 21 जून 1980 ला जे सांगितलं होतं की बजेट मध्ये कायदा झाला पाहिजे आहे आणि त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टला पैसा मिळाला पाहिजे, पण त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही। अजून ज्या 40 आमदार होते, गौतम चाबुक स्वार यांनी एक निवेदन फडणवीस यांना दिलेलं होतं। त्यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस होते, त्यांना दिलेला होता, पण त्याच्याकडेही फडणवीसांनी लक्ष दिलेलं नाही। पण माझं असं म्हणणं आहे की एकदा संघर्ष केल्याने कोणतंही आपल्याला म्हणजे जो आपला हक्क आहे तो मिळत नाही, त्याच्यासाठी आपल्याला वारंवार संघर्ष करावा लागतो। आणि ते जे चाबुक स्वार आहेत, गौतम चाबुक स्वार, ते चुपचाप बसले, पुढे चालून त्यांनी त्याच्यावरती पुन्हा निवेदने करायला पाहिजे होती, पण त्यांनी ते केलं नाही। ही त्यांची मोठी भारी चूक मी त्यांना म्हणजे सांगून राहिलेली आहे की त्यांनी आता तरी लक्षात घ्यावी की 40 आमदार कमी नाही होत, त्यांनी ते करायला पाहिजे, तो मुद्दा पुढे घ्यायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे। आणि बजेटमध्ये जो आपला वाटा असतो त्याच्यासाठी आपल्याला हक्काने लढावं लागेल, आणि तो मिळवून घेतला पाहिजे आहे, आणि मिळवलाच पाहिजे। तो आपला अधिकार आहे, तो पैसा आपला असतो, आपल्या विकासासाठी तो खर्च केला गेला पाहिजे। पण हे लोक काय करतात, राजकारणी लोक, तो जो पैसा असतो त्याला नदी खोरे साफ करण्याकरता, आता लाडकी बहिणीच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने तो खर्च करतात, आणि आपल्या विकासाच्या याच्याकडे लक्ष देत नाही। ही बरोबर गोष्ट नाही आहे, आणि हे लोक देत नाही लक्ष, म्हणून आपणही लक्ष देत नाही, आणि हा आपला अधिकार असल्यावरती आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। पण आपण मस्त गप्प झोपलेले आहोत, कारण की लढणारे लढतील ना, मग जो येईल
तो आम्ही मस्त गप्पा खाऊन घेऊ, असं यांचं असं हे असतं. पण ही जी जनता आहे यांना सगळं ऐक्य मिळालं. जसं पूर्वीच्या काळामध्ये लोकांना हक्कासाठी लढावं लागत होतं, पुढे यावं लागत होतं, ऊन ताण सगळं भोगावी लागत होती. पण आताच्या लोकांना सगळं काही ऐकं मिळालं, चांगले कपडे, चांगलं खाणं, चांगलं सगळं ऐकं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीचं काहीही घेणं देणं नाही आहे. पण घेणं देणं केलं पाहिजे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जो बजेट बनतो त्याच्यामध्ये जो आपल्याला पैसा मिळतो तो आपल्या हक्काचा असतो आणि तो आपल्याला मिळाला पाहिजे आहे, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आहे आणि तो आपण मिळवून घेतला पाहिजे. एवढं बोलते आणि थांबते.